मैत्रिणींनो, आज आपण एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट शिकणार आहोत। खेडेगावात चुलीवर बिबडे भाजण्याची मज्जाच वेगळी असते, पण शहरात चूल नसते। मग काय करू? काळजी नको, कारण मी तुम्हाला 2 सोप्या पद्धती दाखवणार आहे, ज्यामुळे तुम्ही अगदी सहज बिबडे आणि पापड घरच्या घरी कुरकुरीत भाजू शकता। चला तर मग सुरुवात करूया। पहिली पद्धत म्हणजे आपण ओव्हनमध्ये बिबडे आणि पापड कसे भाजायचे ते बघणार आहोत। सर्वप्रथम आपण वेगवेगळ्या प्रकारचे पापड घेऊ, म्हणजे पापड, साधं बिबडं, चिकनीचे पान, गहू ज्वारीचे पान, साबुदाणा बटाटा पापड। आता प्रत्येक पापडाला हलकं तेल लावून घ्या, यामुळे बिबडे छान फुलतील आणि कुरकुरीतही होतील। प्रत्येक पापड ओव्हनमध्ये 30 सेकंदावरती याप्रमाणे भाजून घ्यायचं आहे। येथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, चिकनीचे जे पान आहे ते पान भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो, म्हणजे 1 मिनिट तरी लागतो। हे बघा, छान खमंग आणि कुरकुरीत पापड तयार आहेत। आता आपण दुसऱ्या पद्धतीने बिबडे कसे भाजायचे ते बघूया। शहरात चूल नसते, पण तरीही आपण कोळशाचा वापर करून विस्तव तयार करू शकतो। हे कोळसे तुम्ही गावाकडून आणून ठेवू शकता। मी इथे एक लोखंडी चाळणी घेतली आहे, यावर कोळसे टाका। आता गॅसवरती ही चाळणी ठेवा आणि कोळशाला हवा देत राहा, म्हणजे ते व्यवस्थित फुलतील। आणि सुरक्षिततेसाठी खिडकी उघडा। कोळसे लालसर झाले आहे। आता यावर बिबडे भाजता येणार नाही, त्यासाठी याप्रमाणे जाडसर कापड किंवा खराब घरातील जे पायपुसणी वगैरे असेल ते घ्या, म्हणजे खाली फरशी फुटणार वगैरे नाही। त्यावर याप्रमाणे विटा ठेवून त्यावर अशी गोल रिंग आणि रिंगवरती असा खोलगट तवा ठेवा। आता या तव्यावरती हे कोळसे टाकून पृष्ठाच्या साहाय्याने विस्तव फुलवून घ्या। आता त्यावर बिबडे एक एक करून भाजून घ्या। बघा, छान फुललेले कुरकुरीत बिबडे तयार आहे। भाजलेले बिबडे आणि पापड स्टीलच्या डब्यात ठेवा, हवे तेव्हा काढा आणि खाऊ शकता। कोळशाच्या विस्तवावर भाजलेले बिबडे अतिशय टेस्टी लागतात, अगदी गावाकडच्या चुलीवर भाजल्यासारखे। ह्या पद्धतीने तुम्ही कधीही ट्राय करू शकता। तर मैत्रिणींनो, आज आपण शहरात बिबडे आणि पापड भाजण्याच्या 2 भन्नाट आणि सोप्या पद्धती शिकलो। मला या ट्रिक्स कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा। आणि हो, तुमच्या कुटुंबासोबत या भन्नाट रेसिपी नक्की शेअर करा।